उन्हाळा चालू म्हणून कोथिंबीर थोडी महाग आहे. वास तर छान आहे. मी पण पहिल्यांदाच खाणार आहे. दिस इज माय फर्स्ट बाईट. खूप साऱ्या भाज्या, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स वगैरे वगैरे त्याच्यावर खूप सारे. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू वाला ब्लॉग. खूप दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते. आज मी तुमच्याशी जे मसाला ओट्स असतात त्याची रेसिपी शेअर करणार आहे. मी पण पहिल्यांदाच बनवणार आहे. तर चला आपण मिळून बनवूया, बघूया कशी होतीये आणि त्यानंतर टेस्टला पण कसं लागती याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्याशी देईल. तर चला बनवूया. मसाला ओट्स बनवण्यासाठी जे सामान लागणार आहे ते मी सगळं रेडी केलंय, कारण आणि हा माझा इव्हिनिंगचा स्नॅक होणार आहे, जो मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. आणि हे खरंच कसे लागतात याचा ऑनेस्ट रिव्ह्यू मी तुम्हाला देईल आणि मग तुम्ही पण ट्राय करू शकतात. तर चला आधी आपण बनवायला लागूया. तर मसाला ओट्ससाठी जे जे लागणार आहे ते एकंदरीत मी एवढी अशी तयारी घेतली आहे. तर मसाला ओट्ससाठी ह्या लागणाऱ्या भाज्या आहेत ज्या मी तुम्हाला दाखवल्या. टोमॅटो, शिमला, गाजर, मिरची, कोबी पण घेतलाय मी. थोडेसे कॉर्न होते म्हणजेच मक्याचे दाणे, ते पण घेतलेत. आणि आता कोथिंबीर आहे, म्हणजे उन्हाळा चालू म्हणून कोथिंबीर थोडी महाग आहे, बट चला आहे तोपर्यंत यूज करून टाकूया. तर ह्या सगळ्या भाज्या मी आता चिरून घेते. आणि एक मिनिट, हा आहे आपला हिरो इन्ग्रेडियंट्स म्हणजेच आपला मसाला ओट्स. पटपट मी भाज्या चिरून घेते. तर ज्या ज्या भाज्या लागत आहेत त्या माझ्या चिरून झाल्या. ह्या आहेत त्या भाज्या. तर त्यामध्ये कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला, हिरवी मिरची कमी जास्त करू शकतो. मला थोडंसं ते कढई मी ठेवली आहे. पहिल्यांदा आपण तेल टाकून घेऊ. थोडंसंच टाकणार आहे कारण आपल्याला थोडी हेल्दी रेसिपी बनवायची ना, त्यामुळे. तेल छान असं गरम झालंय तर मी याच्यामध्ये पहिल्यांदा जिरे ऍड करतेय थोडेसे. त्यानंतर आपल्या भाज्या आपल्याला ऍड करून घ्यायच्या. मी घालतेय हिरवी मिरची, त्यानंतर कांदा घालते. हिरवी मिरची आणि कांदा मी घालून घेतला, ते छान परतले. आता आपण सगळ्या भाज्या याच्यामध्ये घालून घेऊ. तर सगळ्या भाज्या घातल्यात. टोमॅटो मी ठेवले सध्या आणि कोथिंबीर ठेवली आहे. ह्या भाज्या थोड्या 2 मिनिटं परतू देऊ आणि त्यानंतर मग टोमॅटो घालू आणि मग टोमॅटो घालून घेते. आता शेवटची आपले सगळ्यात शेवटी घालते टोमॅटो. मी घालून घेतल्या आणि आता थोडंसं मीठ घालते, त्यामुळे भाज्या लवकर शिजतील. आपण 2 मिनिटं या फ्राय करून घेणार आहे. तर या भाज्या छान अशा 80% छान शिजल्यात ज्या ज्या टाकल्यात आपण. आता याच्यामध्ये मी अगदी बेसिक म्हणून हळद, थोडीशी हळद आणि पाव चमचा लाल मिरची घालते मी. उन्हाळ्यामुळे खूप काही हे गरमतंय, बट ओके चलो. तर भाज्या सगळ्या झाल्यात आणि आपला जे हे मसाला ओट्स आहे ते अंदाजे एक अर्धा कप असतील. तर त्याच्या अंदाजाने त्याला आपण 2 कप पाणी मी ऍड करणार आहे. तर मी पाणी आधी घालून घेते. अंदाजाने 2 कप पाणी घातलं. तर आपलं पाणी गरम झालंय. आता मी पटकन हे मसाला ओट्स याच्यामध्ये घालून घेते. तिथून पुढे 2च मिनिटं आपण याला शिजून देणार आहे. आपण ऑलरेडी भाज्यांमध्ये मीठ घातलं होतं म्हणून थोडंसं मीठ घालते मी. वास तर खूप छान येतोय. काय माहिती पहिल्यांदा बनवलंय कसं होतंय. ऑनेस्ट रिव्ह्यू तुमच्याशी शेअर करणार आहे. फक्त 2च मिनिटं आपण याला शिजू देणार आहे. मी कोथिंबीर पण घालून घेतली आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले जे हे आहे ओट्स याला झाले छान असं. तर हे अशा प्रकारे मसाला ओट्स आपले. तर हे आपले मसाला ओट्स तयार झालेत. दिसायला तर खूप छान दिसतंय बघा. ते आपले मसाला ओट्स बनवून तयार झालेत आणि आता मी हे खाते आणि कसे लागतात तुम्हाला सांगते. दिस इज माय फर्स्ट बाईट. आता मी खाते. थोडेसे गरम आहे. वाव वाव. आणि मी पण पहिल्यांदाच खाल्लेत आज मसाला ओट्स.
तर छान आहेत टेस्टला. ज्यांना साधं टेस्ट आवडते त्यांना छान आवडतील म्हणजे लगेच. छान लागलेत आणि आता मी सगळे खाते ते. तर हे मसाला ओट्स तुम्ही पण काहीतरी नक्की ट्राय करा. आठवड्यातून 15 दिवसातून जर डेली नसेल आवडत तर. छान आहे, हेल्दी रेसिपी आहे. खूप साऱ्या भाज्या, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स वगैरे वगैरे त्याच्यावर खूप सारं दिलेलं आहे. सगळं जातं शरीरामध्ये आणि काहीतरी ट्राय करायला पण छान आहे. तर तुम्ही पण काहीतरी नक्की बनवा. अगदी मॅक्झिमम 15 ते 20 मिनिटात होईल अशी रेसिपी आहे. तर मी आता माझे मसाला ओट्स छान प्रकारे एन्जॉय करते. छान छान रेसिपी बनवा, मी ज्या तुम्हाला शेअर करते त्या. आणि पण छान छान जेवा, हेल्दी खा, हेल्दी राहा, खूप सारी काळजी घ्या, हॅपी राहा आणि भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.